टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। हिंदू तसेच सनातनी धर्मातील सर्वात पवित्र पर्व म्हणजे देवादिदेव महादेव तथा माता पार्वती यांचे विवाह बंधन सोहळा अर्थात महाशिवरात्री। त्याच अनुषंगाने महाशिवरात्री निमित्त गत अनेक वर्षांपासून भाजपच्या माजी शहराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तथा समाजसेवक दिलीपदादा भोईर यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरातील अस्मितेचे प्रतीक असणाऱ्या तब्बल 965 वर्ष जुन्या हेमाडपंथी पांडवकालीन अशा प्राचीन शिव मंदिरात भगवान शिवशंभूच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांसाठी उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप आदी कार्यक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून त्याच अनुषंगाने 30 परंपरा अखंडित राखत यावर्षी देखील भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तसेच भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी आदी निमंत्रित मान्यवरांकडून अंबरनाथ पूर्वेकडील प्राचीन शिव मंदिराअंतर्गत दर्शनासाठी येणाऱ्या हजारो शिवभक्तांना उपवासाचे फराळाचे पदार्थ तसेच पाणी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तसेच समाजसेवक दिलीपदादा भोईर तथा सदर कार्यक्रमासाठी विशेष आमंत्रित असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी कल्याण जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी यांच्या माध्यमातून प्राचीन शिव मंदिराअंतर्गत अमरेश्वर महादेवाचे दर्शन घेणाऱ्या हजारो शिवभक्तांना उपवासाचे पदार्थ तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले। तसेच भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तसेच समाजसेवक दिलीपदादा भोईर यांच्या प्रमुख आयोजनातून आयोजित सदर स्तुत्य उपक्रमाला भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रेखा राजन चौधरी तसेच भाजप नगरसेवक सचिन गुंजाळ एसीपी शैलेश काळे तसेच भाजप नगरसेवक सुनील वाघे अशा इतर अनेक आजी माजी नगरसेवक तथा सामाजिक शैक्षणिक औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांचा भोईर दाम्पत्यातर्फे शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला। भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तसेच समाजसेवक दिलीपदादा भोईर यांनी सर्व शिवभक्तांना मंगलमय अशा महाशिवरात्री पर्वाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बदलापूरचे आमदार तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किसनराव कथोरे भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करुंजळे पाटील आदींच्या प्रमुख आधिपत्याखाली भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे इतर अनेक धार्मिक सामाजिक तथा लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा मानस देखील यावेळेस नवनिर्वाचित भाजप नगरसेविका सुजाताताई दिलीप भोईर तसेच दिलीपदादा भोईर यांनी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज। ताई, आपल्या माध्यमातून आज इथे फराळ वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेले आहे। गत अनेक वर्षांपासून आपण करतायत आणि यावर्षी तर प्रामुख्याने आपण नगरसेविका म्हणून इथे कार्यरत आहात। काय वाटते, काय भावना आहेत? सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना खूप महाशिवरात्रीच्या शुभेच्छा। तसेच आपण आता इथं 12 वर्ष झाले हा आपला स्टॉल आहे जिथं भाविकांसाठी आपण पाणी वाटप सरबत वाटप फराळ वाटप करत असतो। तसेच खूप आनंद या वेळेस विशेष करून मी महिला शहराध्यक्ष असताना आपण हे स्टॉल लावत होतो। आता नगरसेविका म्हणून आणि भाजप कार्यकर्ता म्हणून आम्ही आज इथं स्टॉल हे केलेला आहे। खूप आनंद वाटतं आणि एवढं नागरिक जे लांबून अनेक वेगवेगळ्या जिल्ह्यातून येतात ऐतिहासिक नगरीत आपल्या अंबरनाथ शहरामध्ये त्यांनाच म्हणजे काळजी वगैरे हे ते खूप चांगली व्यवस्था केलेली आहे। आपल्या पोलीस बांधवांनी वगैरे खूप चांगलं सहकार्य केलं। पाणी केलेली आपल्या नगराध्यक्ष मॅडमनी खूप छान हे केल्या। तसेच आता इथं आमच्या जिल्हा आपल्या तेजश्रीताई पाटील सर्व नगरसेविका आमच्या उपस्थित तसेच आता सुनील वाघे भाऊ इथे उपस्थित आहेत आणि सर्व महिला कार्यकर्त्या खूप उत्साहाने करत असतात। त्यांची सेवा करण्याने सर्वांना आनंद आणि भारतीय जनता एकच आहे की सेवा घडली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्यातून घडलो आणि पुढे अजून काम करत राहू। तसंच तुमचा आशीर्वाद राहून द्या। धन्यवाद। जय जय महाराष्ट्र, भारत माता की जय। नागरिकांना महाशिवरात्री सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा। आज खरंच आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी असं मंगळवार